फाटाफूट होऊ नये यासाठी प्रत्येक पक्षाकडून काळजी घेतली जाते, रणनीती आखली जाते, मात्र त्यासोबतच बाप्पाचे आशीर्वाद सुद्धा घेतले जात आहेत। ऋषाली, नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आज सर्वच आमदार त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष असलेले अजित पवार यांच्यासोबत सिद्धिविनायकाच्या दर्शनाला आलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। विधान परिषदची निवडणूक रंगलेली सध्या आपल्याला पाहायला मिळते। 11 जागा आहेत आणि 12 उमेदवार आहेत, त्यामुळे कोणता उमेदवार पडणार याची धाकधूक जी आहे ती आता महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांनाही लागलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। परंतु काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संपूर्ण बैठक जी आहे ती महिला आर्थिक विकास महामंडळामध्ये घेण्यात आलेली होती। या संपूर्ण बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पॅरेंट बॉडी अर्थात सर्वच आमदार, जिल्हाध्यक्ष, त्याचसोबत महिला आघाडी, युवक या सगळ्यांची एकत्रितरित्या बैठक घेण्यात आली। या बैठकीमध्ये पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीचा प्लॅन जो आहे तो आखण्यात आलेला आहे। जवळपास 90 दिवसांचा हा प्लॅन असणार आहे आणि प्रत्येक आमदाराला वेगवेगळ्या मतदारसंघात वेगवेगळी जबाबदारी जी आहे ती देण्यात येणार आहे। या सगळ्या बैठकीमधलं चर्चा मंथन जे आहे ते या संपूर्ण निवडणुकीच्या संदर्भात विधानसभेचं टार्गेट जे त्या पक्षाने ठेवले त्या टार्गेटच्या संदर्भात संपूर्ण बैठक झालेली होती। या संपूर्ण बैठकीनंतर एक कामाचा शुभारंभ करण्याच्या संदर्भात आज ही संपूर्ण सिद्धिविनायक मंदिराला भेट जी आहे असेच आपल्या सोबत राहा। सिद्धिविनायक मंदिरामध्ये आता अजित पवार आणि गट पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी पूजा अर्चा त्यांच्याकडून केली जाते। विधान परिषद निवडणुकीसाठी 11 जागांसाठी महायुतीमध्ये 9 आणि महाविकास आघाडीचे 3 उमेदवार असे एकूण 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आणि अजित पवार गटाकडून 2 उमेदवार आहेत, ते म्हणजे राजेश विटेकर आणि शिवाजीराव करसे। या निवडणुकीसाठी वेगळी रणनीती जी आहे ती आखण्यात आलेली आहे आणि निवडणुकीच्या पूर्वी बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी आता अजित पवार गट जो आहे तो सिद्धिविनायक मंदिरामध्ये पोहोचला।